नमस्कार. आपल्या माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, उद्या श्रावण दुर्गाष्टमी. ह्या दिवशी दुर्गा मातेची पूजा केली जाते. तसेच उद्या दुर्गाष्टमीही आहे. श्रावण सोमवारच्या दुसऱ्या आठवड्यात दुर्गाष्टमी आणि दुर्गाष्टमी ह्याचा संयोग जुळून आला आहे. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी सुवासिनी मंगळागौरीचे व्रतही करतात. या दिवशी दुर्गादेवीची पूजा आणि नामस्मरण केल्यास शुभाशीर्वाद प्राप्त होतो. चला तर मग पाहूया दुर्गाष्टमी कधी आहे, मुहूर्त काय आहे, पूजा कशी करायची. तसेच आपण दुर्गाष्टमीचा मुहूर्त, कथा आणि ती का साजरी केली जाते हेही पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायलाही विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. दुर्गाष्टमी ही श्रावण महिन्यातील शुक्ल अष्टमीला असते. ह्या वर्षी तिचा मुहूर्त 12 ऑगस्ट 2024 सकाळी 7:55 सुरू होईल, तर 13 ऑगस्ट 2024 सकाळी 9:31 असेल. चला पाहूया पूजा कशी करायची. दुर्गाष्टमीला सकाळी लवकर उठून स्नान करून दुर्गा मातेच्या मूर्तीला नमस्कार करून उपवासाचा संकल्प घ्यावा. चौरंगावर दुर्गा मातेची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावे. पूजेत माता दुर्गाला लाल फुले आणि लाल वस्त्र अर्पण करावे. 16 शृंगार आणि लाल चुनरी सुद्धा अर्पण करावी. पूजेच्या शेवटी दुर्गा चालीसाचे पठण करावे. आपल्या मनातील इच्छा हात जोडून देवीकडे मागावी. काही चूक झाली असल्यास आम्हाला माफ करा अशी माफीही मागावी. दुर्गाष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ किमान 9 दिवे लावावे. नंतर त्यांची प्रदक्षिणा घालावी. असे केल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि सर्व प्रकारचे रोग आणि दोष दूर होतात. अशा रीतीने आपण दुर्गाष्टमीची पूजा करा. आता आपण पाहूया दुर्गाष्टमी काय आहे. श्रावणानंतर भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी असते. चतुर्थीपासून पुढे 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश पूजनात दुर्वांना खूप महत्त्व असते. त्यामुळे दुर्वावृद्धी व्हावी, दुर्वांची जोपासना व्हावी या उद्देशाने दुर्गाष्टमी साजरी केली जाते. असे सांगितले जाते की समुद्र मंथनातून अमृताने भरलेला कुंभ दुर्वांच्या आसनावर ठेवल्यानंतर त्या कलशातील अमृताचे काही थेंब दुर्वांवर सांडले. त्यामुळे अमरत्वाचा गुण दुर्वांमध्ये आला. त्यामुळे श्रावण शुद्ध अष्टमीला या दुर्वांची पूजा केली जाते. संतती, सौभाग्य, संपत्तीचा लाभ मिळवण्यासाठी हे व्रत केले जातात. दुर्वांची पूजा करताना कोणाचाही पाय न पडलेल्या शुद्ध आणि स्वच्छ दुर्वाच घ्याव्यात असे सांगितले जाते. गौरी, शिव आणि गणपती यांची पूजाही करावी. पंचामृताचा अभिषेक करावा. मुख्य अभिषेक झाल्यानंतर फळेही वाहावीत. धूप, दिवा आणि नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी. देव शिव, शंकर, पार्वती देवी आणि गणपती बाप्पांची पूजा करावी. सह शिव, पार्वती आणि गणपतीची पूजा केल्यानंतर दुर्वांचीही पूजा करावी. मला संपत्ती, सौभाग्य, संतती देऊन सर्व कार्यात सिद्धी होवो अशी पूजा दुर्गा देवीकडे करावी. पूजनाच्या शेवटी तिची कथाही नक्की ऐकावी. मग आता आपण पाहूया की उद्या शिवलिंगासोबत दुर्गाष्टमी कशी करायची. अष्टमीला संकल्पपूर्वक ज्या स्वच्छ पवित्र अशा जमिनीवर दुर्वा उगवलेल्या असतील त्या ठिकाणी जाऊन दुर्वांवरच शिवलिंग ठेवून त्या दुर्वांची आणि शिवलिंगाची पूजा करावी. पूजेसाठी दुर्वा, रश्मी तसेच अन्य फुलेही आवश्यक आहेत. तीही आपण शिवपिंडावरती ठेवावी. शेवटी खोबरे, खजूर किंवा तुमच्या आवडीचा कोणताही पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावा. अक्षता घातलेल्या दयांनी त्याचे अर्घ्य द्यावे. पूजा आणि हवन करून शिवलिंगाची पूजा दुर्वासह समाप्त करावी. दुर्वाग्रासाची कथा. एकदा अनलासूर नावाचा राक्षस होता, ज्याने स्वर्गात आणि पृथ्वीवरही खूप कहर केला होता. त्याच्या डोळ्यातून आग विझवत होती. सर्व काही तो नष्ट करत होता. सर्व देवता खूप त्रस्त झाले होते आणि त्रस्त देवतांनी गणेशाकडे मदत मागितली. हे सर्व काही ऐकून गणेश खूप क्रोधित झाले आणि अनलासुराचा वध करायला निघून गेले. अनलासुराशी झालेल्या युद्धादरम्यान भगवान गणपतीला खूप पीडा झाली. भगवान गणपती त्यांच्या विराट रूपात आले आणि त्याने त्याला ग्रासले. यानंतर भगवान गणेश उष्णतेमुळे अस्वस्थ होऊ लागले. गणेश देवाची ही स्थिती पाहिल्यानंतर चंद्रदेव मदतीसाठी आले. उष्णता शांत करण्यासाठी त्यांनी त्यांच्या डोक्यावरती उभे राहिले.
त्यामुळे त्यांना भालचंद्र हे नाव पडले. भगवान शिवाने आपल्या पोटाभोवती साप बांधला आणि भगवान विष्णूने कमळ दिले. भगवान वरुण पर्जन्य देवाने भरपूर पाण्याचा वर्षाव केला, परंतु उष्णता काही कमी झाली नाही. त्यानंतर असे मानले जाते की 88,000 ऋषी 21 दुर्वांचा छोटासा गुच्छा घेऊन आले. ते गणेशाच्या मस्तकावर ठेवण्यात आले आणि चमत्कारितरित्या उष्णता अगदी कमी होऊन गेली. उष्णतेपासून मुक्ती मिळाल्यानंतर श्री गणेश म्हणाले की जो कोणी मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याला सुख, उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होईल. जेव्हा कोणीही गणेशाची आराधना करतो तेव्हा दुर्वा घास अर्पण करणे अत्यंत शुभदायी मानले जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.